एवढं सांगतो काही लोकांना, की तुम्ही भले पाहिजे तर नॉन एसीमध्ये बसा, पण एपीएफसी एसीमध्ये ठेवा. याचं मेन रिझन काय आहे सर, कॅपॅसिटर्स पॅनल्स आहेत ना, हे स्वतः पण यांच्यामध्ये थोडीशी हीट जनरेट होते. कंटिन्यू कॉन्टॅक्ट ऑन ऑफ होतोय आणि त्यामुळे टेम्परेचर वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे क्रशर इंडस्ट्री ही डोंगरात असते. सो ऑलरेडी टेम्परेचर रेग्युलरपेक्षा जास्त टेम्परेचर आहे तिकडे. प्लस खूप हेवी डस्ट आहे. तो कॅपॅसिटर पॅनल जर एवढं डस्ट प्रूफ नसेल ना तो, तर एवढं काम निघतं की मी बोलतो तुमचं अगदीच नाही, जर तुम्ही ओपनमध्ये ठेवला ना, तर जे नुकसान होतं ना त्याच्यात कमीत कमी 5-7 कंटेनर येतील. सो त्यापेक्षा इनिशियल लेवलला एक कंटेनर घ्या आणि त्यामध्ये हे करा. प्लस मला अजून एक ह्याच्यात ॲड करायला आवडेल की कंटेनरला आपण एसी लावतो, पण आम्ही सांगतो एअर कंडिशनवालेच कंटेनर पाहिजे आणि लावा. लोक लावतात, पण नंतर ते एसी मेंटेनन्स केले जात नाही. मग ते दाखवतात एसी चालू आहे आमचं. एसी चालू आहे पण टेम्परेचर तिकडे खूप जास्त आहे, कारण एसी चालतोय. त्याचं जे आउटडोर युनिट आहे ते टोटली ब्लॉक झालं आहे. तर मी सगळ्यांना हे पण सांगतो की एसी लावा आणि तो मंथली बेसिसवरती सर्व्हिसिंग झाला पाहिजे. जसं आपण घरी एक 3 महिने करतो किंवा 4 महिने करतो, पण तिकडे बिकॉज ऑफ डस्ट तो एसी एवढा पॅक होतो, त्यामुळे ते मंथली बेसिस सर्व्हिसिंग झालंच पाहिजे. तरच आपण 100% त्याला रिझल्ट देऊ शकतो.